निर्भीड बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. बातमी ते नांदेडच्या हातगावमधून. हातगाव तहसील कार्यालयासमोर आज महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने नव्याने काढलेल्या जीआरची तहसील कार्यालयासमोर होळी. 19 जून 2024चा शासन निर्णय रद्द करा. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे, सचिव मयूर कांबळे, उपाध्यक्ष मुकेश नामेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर सरकारच्या जीआरची होळी करण्यात आली आहे. संगणक परिचालकावर अन्याय करणारा 19 जून 2024चा शासन निर्णय रद्द करून संगणक परिचालकाची नियुक्ती सुधारित आकृती बंधानुसार ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी म्हणून करून किमान वेतन लागू करावे. सध्या केलेली 3000 रुपये मानधन वाढ स्वनिधीची ऐवजी राज्याच्या निधीतून देण्यात करणे. तरी शासनाने यावरील मागण्या मान्य करण्यात याव्या. आज रोजी संगणक परिचालकावर अन्याय करणाऱ्या शासन निर्णयाची होळी नांदेड जिल्ह्यातील हातगाव तहसील कार्यालयासमोर शासनाच्या जीआरची होळी करण्यात आली आहे. यावेळेस महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना हातगावच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी व सर्व संगणक परिचालक उपस्थित होते. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव. गेल्या 19 तारखेला ग्रामविकास विभागाने एक आमचा अन्यायकारक असा जीआर काढला. महाराष्ट्रामध्ये 22,000 संगणक परिचालक वेगवेगळ्या सुविधा ग्रामपंचायत स्तरावर देत असतात. त्या जीआर मध्ये असा उल्लेख आहे की ग्रामपंचायत स्तरावरून 1500 आणि जे काय पंचायत समिती स्तरावरून 1500 आहेत ते 3000 वाढ केली. पण कालांतराने याच्यामध्ये आम्ही गेल्या 11 वर्षे झाले या कंपनीमध्ये काम करत आहोत. तर आमच्या डायरेक्ट त्यांनी 2011ला आमची जॉईनिंग असताना त्याने आम्हाला डायरेक्ट 2016ची जॉईनिंग या जीआर मध्ये दाखवली. म्हणजे आमचा सेवा काळ कमी केला. या निषेधार्थ आम्ही आज महाराष्ट्रभर पूर्ण ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती स्तरावर आज त्या जीआरची निषेध, सरकारचा निषेध व जीआरचा निषेध म्हणून होळी करत आहोत. राज्यातील 28,000 ग्रामपंचायतमध्ये जवळपास राज्यामध्ये 22,000 केंद्रचालक या ठिकाणी काम करत आहेत. आम्ही गेल्या 12 वर्षापासून त्या ठिकाणी 420 प्रकारच्या सेवा ग्राम स्तरावर देण्याचं काम करतो. या ठिकाणी वारंवार आम्ही उपोषण आंदोलन या ठिकाणी नागपूर हिवाळी अधिवेशन असो, मुंबई अधिवेशन असो, या ठिकाणी आम्ही वारंवार शासनाला सांगितलं बा आजच्या महागाईच्या काळामध्ये मिनिमम आम्हाला 20,000 ते 21,000 रुपये मानधन द्या आणि आम्हाला किमान मानधन द्या आणि आकृतीबंधामध्ये समाविष्ट करा, ही आमची प्रमुख मागणी होती. त्यामुळं शासनानं थोडीफार दखल घेत या ठिकाणी 19 तारखेला या जून महिन्याच्या 19 तारखेला शासनाने आमच्यावर अन्याय करणारा जीआर काढला आणि त्या जीआरचा आणि शासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही आज या शासन निर्णयाची होळी केलेली आहे. ती आम्हाला 6,000 ते 7,000 रुपये मानधन देत होतं आणि त्यानंतर आमच्या मागण्या होत्या की बा आम्हाला किमान वेतन द्यावं. त्यानंतर शासनाने या ठिकाणी 19 जूनला हा जीआर काढलेला शासन निर्णय. या शासन निर्णयामध्ये शासनाने कंपनीकडून 1,500 रुपये आणि ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतच्या स्वनिधीतून किंवा 15,000 निधीतून या ठिकाणी 1,500 रुपये असे 1.5 आणि 1.5 मिळून 3,000 रुपये मानधन वाढ देण्याचं ठरवलं होतं. पण या ठिकाणी पहिलेच ग्रामपंचायतच्या अडचणी, ग्रामपंचायतचा विकास ग्रामस्तरावर होत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत अजून या गोष्टीला विरोध करेल आणि ते पण विरोध करणारच ना. या ठिकाणी ग्रामपंचायत लेवलचे कामं, विकासात्मक कामं होणार नाहीत. त्याच्यामुळे आमचं मानधन वाढ दिलं. आम्हाला किमान वेतन आणि आकृतीबंधामध्ये समाविष्ट करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत आमची ही मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही शासनासोबत लढाई करत राहू. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे किंवा विशेष अधिवेशन आहे मुंबईचं, तर त्या ठिकाणी आम्ही या पावसाळी अधिवेशनावर आम्ही त्या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत, धडक मोर्चा. मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा, जय हो. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा. जय हो.